छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. मित्रांनो, बायकोचा बर्थडे असल्यामुळे आम्ही सकाळी उठून तिला सरप्राईज देण्याकरिता हॉटेल डॅश डॅश डॅशकडे निघालो. आपण पुढे पाहतालच कोणतं हॉटेल होतं ते. खूप छान असं सरप्राईज मी तिला देणार होतो, म्हणून आम्ही तो सकाळी 10:30 वाजता घरातून निघालो. 12:00-1 वाजेपर्यंत तिथे पोहोचलो. हे हॉटेल होतं ते. या हॉटेलचं नाव आहे ओळखा नाही ओळखता आलं आपल्याला, थिंक सो. हॉटेलचं नाव आहे छावणी, जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्याप्रमाणे हे आपलं हॉटेल आहे. एंट्रन्सला असे शिवाजी महाराजांचा फोटो. त्या ठिकाणी नतमस्तक होऊन आम्ही दिवसाची सुरुवात या हॉटेलची एंट्री केली. आणि ते फॉर्म भरताना आपण पाहता कशा पद्धतीने पेन परतकालीन पेन होते, त्या पद्धतीने एंट्री आम्हाला करण्यास आली. ते पाहून ते करून तो एक्सपिरियन्स खूप छान वाटला. एंट्री झाल्यानंतर आम्ही तेथून 12:30-1 वाजले असल्यामुळे मी डायरेक्ट जेवणापाशी गेलो. छान छान मूर्ती होत्या. तिथला अथवा स्पेस. आम्ही जेवण करण्यास आलो हॉटेलमध्ये. त्यानंतर आम्ही रूमवर आलो. रूम आपल्याला पाहायला मिळेल. फक्त बघू नको. लाईट अँड वॉच. खूप छान अशी सुंदर अशी सजवलेली रूम, पूर्ण चप्पल जुन्या पद्धतीने. एंट्रन्स झाल्यानंतर अशी ही रूम, छान अशी रूम. असा मस्त असा व्ह्यू रूममधनं. जेवण झाल्यानंतर रूमवर आलो. आम्ही थोडा आराम केला. हा व्ह्यू पाहत आम्ही थोडा आराम केला. त्याच्यानंतर आम्ही थोडी मस्त अशी जुनी गाणी ऐकली. गाणी ऐकत असताना मस्त जुन्या आठवणींची सांगा कोणतं गाणं मी नक्की सांगतो. आज आपलं ते नाही येत. त्याच्यानंतर जंगल ट्रेक हे हॉटेलकडून आम्हाला देण्यात आलं. आजूबाजूला जंगल आहे. त्या जंगलातनं ट्रेक करण्यासाठी आम्ही सगळे निघालो. छान असा ट्रेक झाला. जे जंगल ट्रेक करून घेणार होते आमच्याकडनं, त्या मुलाने खूप असे सुंदर सगळ्या वनस्पती ज्या आहेत आपल्याला त्यांची माहिती दिली, प्राण्यांची माहिती दिली, पक्ष्यांची माहिती दिली. की बाबा तो वनप्रेमी आहे. आपण जे घरी वांग खातो ना, वांगाच वाईल्ड व्हरायटी आहे. छोटे छोटे असे वांग छान असं मस्त सुंदर ट्रेक आपण पाहत गेलो. तर याचं कोणी पान किंवा स्टॉक वगैरे खाल्लं त्याचे दात पडतात असं म्हणतात. थोडा तुम्ही त्याच्यामध्ये असे काही कंपोस्ट जॉब असेल तर मस्त वाटलं. खूप छान वाटलं. ऊन नव्हते.
हे आपणास दिसते छिद्र हे हळूहळू हवेने तयार झालेले आहे. हो, आपलं जे मेन गेट आहे ना, मशरूम है, उसमें से ये एक है, इसको ब्रैकेट मशरूम बोलते हैं हम. बहुत बड़े बड़े. या भावाने खूप अशी चांगली माहिती दिली. त्यानंतर आमचा ट्रेक पूर्ण झाला आणि पुन्हा आम्ही रस्त्यावर येऊन हॉटेलमध्ये निघालो. त्यानंतर हाय टी झाला. हाय टी पण छान होता. हाय टीमध्ये हे पाहता या गोष्टी होत्या. चहा कॉफी घेतल्यानंतर मस्त आम्ही फोटोशूट केले. त्यानंतर संध्याकाळ झाली. संध्याकाळनंतर खूप असं सुंदर दृश्य होते. ही आमची रूम आणि हा असा परिसर. त्याच्यानंतर आम्ही जेवणासाठी गाडीसाठी कॉल केले. त्यानंतर गाडी येऊन आम्हाला घेऊन गेली हॉटेलमध्ये. ही अशी गाडी. बस छान असा वेगळाच एक्सपिरियन्स. थँक्यू. त्या सकाळी एंट्रन्स पण बनलेला. खूप थंडी होती बाईकडे. खूप थंडी वाजत होती. आम्ही केली. छान असा डिनर. बस मी ज्या दिवशी गेलो होतो त्या दिवशी हॉटेल फुल होतं. त्यामुळे मी कधी करतो अशा पद्धतीने डिनर करून गेल्यानंतर आम्ही खाली रूममध्ये गेलो. रूममध्ये पाहताल आपण हे असे छान अशी झाडे ही ओरिजिनल आहेत. त्याचे फोटो काढले मी आणि आम्ही झोपी गेलो. त्यानंतर सकाळी परत पुन्हा ती गाडी आम्हाला नाश्त्यासाठी वरती घेऊन आली आणि त्या ठिकाणी आम्ही नाश्ता करून परतीला फोटो काढत रूम सोडली. थँक्यू फॉर वॉचिंग.